हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे भीगे ओठ तेरे. ती पावसाळ्याची संध्याकाळ होती. शहरात दिवसभर पाऊस कोसळून गेला होता आणि आता सगळं जग जणू थकून शांत झालं होतं. कॉफीच्या मगमधून उठणाऱ्या वाफेसारखं तिचं मनही हलकं धुसर झालं होतं. तिचं नाव रुचा. 25 वर्षांची, मुंबईत एका जाहिरात कंपनीत काम करणारी, हुशार पण आतून काहीतरी हरवलेली मुलगी. ती स्वतःचं आयुष्य जगत होती पण मन कुठेतरी कोरडं होतं, जसं तिच्या बाल्कनीत ठेवलेलं कोरडी कुंडी. त्या दिवशी मात्र त्या कुंड्यात पहिला पावसाचा थेंब पडला होता, कारण तिच्या आयुष्यात आदित्य पुन्हा आला होता. ती आणि आदित्य कॉलेजात एकत्र शिकलेले. त्या काळात दोघं अगदी अविभाज्य होते. अभ्यास, स्वप्न आणि कधीकधी दुपारच्या उन्हात एकमेकांचे हात धरून बसणं. पण नंतर आयुष्याच्या वाटा वेगळ्या झाल्या. तो परदेशात गेला आणि ती शहरातच थांबली. 5 वर्षांनी तो परत आला, एका मोहिमेचा फोटोग्राफर म्हणून, त्यांच्या कंपनीसाठीच काम घेऊन. ती पहिल्या भेटीत तिच्या हातात कॉफी होती आणि त्याच्या हातात कॅमेरा. तू अजूनही काळी कॉफीच पितेस?" तो हसला. "आणि तू अजूनही लोकांचे चेहरे टिपतोस," ती म्हणाली. दोघे एकमेकांकडे पाहून क्षणभर काही बोलले नाहीत. फक्त डोळ्यातून जुनं ओलसरपण वाहत होतं. दुसऱ्या दिवशी दोघं एकत्र कामासाठी बाहेर गेले. एका जाहिरात शूट, पावसाच्या पार्श्वभूमीवर. रुचाचं काम होतं सेट डिझाईन पाहणं आणि आदित्य कॅमेरा सांभाळत होता. पाऊस हळूहळू कोसळत होता आणि एका क्षणी अचानक झोडपून आला. दोघं एका जुन्या शेडखाली पळाले. ती ओलसर, तिच्या केसातून पाणी गळत होतं, कपड्यात थोडं पाणी शिरलं होतं. तो हसत म्हणाला, "तू नेहमीच पावसात सुंदर दिसायचीस." रुचाचं हृदय धडधडलं. ती म्हणाली, "पण आता मी बदललीय आदित्य." तो जवळ येत म्हणाला, "पाऊस तसाच आहे ना, मग तूही तशीच आहेस. फक्त थोडी शांत झाली आहेस." त्या क्षणी दोघांचे हात एकत्र आले. थेंब थेंब ओघळत असताना त्याने तिच्या ओठांवरून एक थेंब बोटाने पुसला. "भिगे ओठ तेरे" हे शब्द तिच्या कानात कुजबुजले. ती मागे सरकली, पण त्याच्या नजरेत इतकी ऊब होती की ती काही बोलू शकली नाही. तो जवळ आला, फार नाही, फक्त तिच्या श्वासाइतक्या अंतरावर. पण दोघं थांबले. पावसात त्या थांबण्याचं सौंदर्य त्यांनाही जाणवलं. त्या दिवसानंतर दोघं पुन्हा वारंवार भेटू लागले. कॉफी, काम आणि शांत गप्पा. रुचाला वाटत होतं पुन्हा काहीतरी जिवंत होतं तिच्यात. एके रात्री ऑफिसचं काम उशिरा संपलं. आदित्यने तिला घरी सोडलं. तिच्या घरासमोर पोहोचल्यावर ती म्हणाली, "आत ये, कॉफी करते." तो थोडा गप्प राहिला, मग मान हलवली. त्या रात्री कॉफीपेक्षा जास्त काही उकळत होतं त्यांच्या मनात. खिडकीतून पाऊस दिसत होता. ती खिडकीजवळ उभी राहिली. तो तिच्या मागे आला. तिच्या केसांतून सुटलेल्या एका बटा हलकेच कानामागे सारली. त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या त्वचेला हलका विजेचा झटका देऊन गेला. तिने मागे वळून पाहिलं आणि दोघं पुन्हा शांत झाले. काही क्षणात त्यांच्या श्वासांनी अंतर मिटवलं. त्याच्या हातांनी तिचे ओले केस धरले आणि तिच्या ओठांवर त्यांचे ओठ स्पर्शले. एक ओलसर, गोंधळलेला पण अर्थपूर्ण क्षण. जणू आयुष्याचं थांबलेलं गाणं पुन्हा वाजलं. सकाळी ती एकटीच होती. कॉफी थंड झाली होती आणि तिच्या मनात प्रश्न उकळत होते. हे पुन्हा चुकीचं तर नाही ना? कारण आदित्यचं लग्न ठरलेलं होतं. त्याने सांगितलं नव्हतं, पण कंपनीतल्या चर्चेतून तिला कळालं. ती थरथरली. तिने त्याला कॉल केला नाही. तोही आला नाही. काही दिवस गेले. काम संपलं.
शूट बंद झालं तो पुन्हा जाणार होता. तो निघण्याच्या आधी तिने त्याला स्टेशनवर भेटायला बोलावलं. दोघे समोर आले पण शब्द सापडत नव्हते. ती म्हणाली, तू मला का सांगितलं नाहीस? तो शांतपणे म्हणाला, कारण मी तुझ्याशी खोटं बोलू इच्छित नव्हते. पण माझ्या आयुष्याचं खरं रूप तुला दाखवायचं होतं. तुझ्या नजरेत मी पुन्हा जिवंत व्हावं म्हणून. ती म्हणाली, मग हे सगळं का केलंस? तो म्हणाला, कारण तूच ती व्यक्ती होतीस जिने मला कधीच विसरू दिलं नाही. पावसाचे थेंब पुन्हा कोसळले. ती फक्त म्हणाली, भिगे ओठ तेरे, ते माझेही आहेत आदित्य. पण हा पाऊस आता निरोप देऊनच जाईल. त्याने तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. प्रेम नेहमी शरीरात नसतं रुचा, कधीकधी ते आठवणीतच जगतं. काही महिन्यांनी रुचा एका नवीन प्रोजेक्टसाठी पुन्हा बाहेर गेली. त्या ठिकाणी पाऊस आला आणि आकाशातून थेंब तिच्या ओठांवर पडले. ती हसली. भिगे ओठ तेरे, तिने हळू आवाजात म्हटलं, कारण आता त्या शब्दात दुःख नव्हतं, फक्त एक मृदू आठवण जी तिला जागवून गेली होती. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.